अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। लवकरच दिवाळी येणार आहे आणि बऱ्याच घरांमध्ये दिवाळीची साफसफाई सुरू झालेली आहे। काही लोकांनी नवरात्रामध्ये तयारी केलेली आहे आणि काही जण आता तयारी करत आहे, साफसफाई करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकी महत्त्वाची माहिती बघणार आहोत की ज्यामुळे कधी-कधी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी किंवा कुबेर देवता ह्या प्रवेश करत नाही। दिवाळीमध्ये ज्या लक्ष्मीपूजनला आपण पूजा करत असतो, वसुबारसला किंवा धनत्रयोदशीला ज्या 4-5 दिवस आपण सेवा करतो, उपाय करतो, हे कशासाठी करतो की आपल्या घरामध्ये वर्षभर कशाचीच कमी पडू नये। त्याचसोबत माता लक्ष्मी अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करावं, आपल्या घरामध्ये पैशाची कमी पडू नये, घरामध्ये आजारपण येऊ नये किंवा कुठलीच अडचण आपल्याला येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मीचे पूजन करत असतो। त्याचसोबत कुबेर देवतेचे देखील पूजन करत असतो आणि हे पूजन केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही, परंतु फक्त पूजा आणि सेवा करून काही गोष्टी घडत नसतात। तर त्यासाठी आपल्या घरामध्ये काही अशा गोष्टी असतात की ज्या आपल्याला दिवाळीच्या अगोदर बाहेर काढणं अतिशय गरजेचं असतं। त्या कोणत्या आहेत आणि काय करायचं आहे नेमकं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। अतिशय महत्त्वाची माहिती आहे। मला असं वाटतं की सर्वांनी हा व्हिडिओ बघायला हवा की ज्यामुळे आपल्याला कुठलीच अडचण येणार नाही। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, दिवाळी येण्याआधी आपण जी काही साफसफाई करत असतो, जरी तुमची साफसफाई झालेली असेल तरी बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये काही अडगळीच्या सामानांमध्ये अशा काही वस्तू असतात की ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते आणि या गोष्टीमुळे घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत नाही। घरातील साफसफाई केल्यानंतर काही सामान वस्तू आपण पॅक करून ठेवत असतो। आता त्या वस्तूंमध्ये तुम्हाला बंद पडलेले घड्याळ ठेवायचे नाहीये, कारण बंद पडलेले घड्याळ आपल्या घरातली आर्थिक स्थिती बंद पाडत असतात, कुठल्याही कामामध्ये आपल्याला सक्सेस मिळत नाही। म्हणून अगोदर हे घड्याळ तुम्हाला घराच्या बाहेर काढायचं आहे। त्याचसोबत बंद पडलेलं कुलूप, त्याच्या चाव्या देखील आपल्याकडे नसतात तरी आपण सांभाळून ठेवत असतो, तर हे देखील तुम्हाला भंगारामध्ये द्यायचं आहे किंवा घराच्या बाहेर काढून टाकायचं आहे। या वस्तू बाहेर काढल्यानंतर जे काही घरामध्ये आपण वापर करत असतो, आपले स्टीलचे डबे असतात बघा, डब्यांचे झाकणं चिरलेले असतात किंवा डब्बे चिरलेले असतात। हे चिरलेले डब्बे किंवा चिरलेले झाकणं आपल्याला घरामध्ये ठेवायचे नाहीयेत। या ज्या काही चिरलेले डब्बे किंवा वस्तू असतात ना, याच्यामध्ये नकारात्मक शक्ती असतात, हे दोष आपल्या घराला लागून जातात। तुम्ही जुन्या लोकांकडनं ऐकलेलं असेल बघा, ते तुटलेल्या ताटामध्ये कधीच जेवण वाढत नाहीत, तर त्याच्या मागे देखील काहीतरी शास्त्र आहे। या लोकांना बऱ्यापैकी माहिती होती, आपण या गोष्टी सांभाळून ठेवत असतो म्हणून दोष वाढत जातात। या तुटलेल्या वस्तूंमध्ये जेवण करणं चुकीचं आहे। मग ते ताट चिरलेलं असू द्या किंवा डिश चिरलेली असू द्या, याच्यामध्ये आपल्याला जेवण केलं की दोष लागत असतात, म्हणून या गोष्टी आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाहीये। चिरलेले डब्बे आपल्याला घरात ठेवायचे नाहीयेत। त्याचसोबत जे रोजचा आपण चहा पित असतो, ते कप बशी दांडी तुटलेली असते किंवा फुटलेली असते तरीही देखील आपण त्याचा वापर करत असतो, तर यामुळे देखील दोष लागत असतात। म्हणून या गोष्टी देखील तुम्हाला घराच्या बाहेर काढायच्या आहेत। तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपल्या घरामध्ये ज्या गोष्टींचा वापर आपण करत असतो ते तुटलेले किंवा चिरलेले, फुटलेले असतील तर ते घरामध्ये ठेवायचं नाही। या दिवाळीला तुम्ही या गोष्टी घराच्या बाहेर काढून बघा। ही दिवाळी इतर दिवाळींपेक्षा तुम्हाला खूप खूप चांगली जाईल आणि काहीतरी आर्थिक आवक एवढी चांगली होईल की कुठेतरी तुम्हाला कळेलच की या वेळेस आपल्याला दिवाळी खूप छान गेली। या काही दोष असतात किंवा नकारात्मक शक्ती असतात ज्या आपल्या घरामध्ये घरातच राहतात, आपण त्यांना बाहेर काढत नाही, म्हणून या दिवाळीला हे आपल्याला बाहेर काढायचं आहे। आता हे झालं भांड्यांबद्दल। त्याचसोबत आपल्या घरामध्ये अतिशय खूप वर्षापासून आपण सांभाळलेले काही कपडे असतात की हे कामात येईल बघा। जुने कपडे घरामध्ये जास्त दिवस ठेवू नयेत। जुन्या गोधड्या असतात किंवा ब्लँकेट असतात जे फाटून गेलेले असतात अक्षरशः, तरी सुद्धा आपण ते सांभाळत असतो। याच्यामध्ये काही दोष निर्माण झालेले असतात, नकारात्मक शक्ती निर्माण झालेली असते की यामुळे देखील आपल्या घरामध्ये सतत आजारपण येत असतं। आपल्याला असं वाटतं की हा व्यक्ती बरा का होत नाही, आजारीच का असतो, घरामध्ये सतत भांडणं का होतात, कटकटी का होतात। तर या ज्या काही गोष्टी आहेत ना, या आपल्या घरामध्ये दोष निर्माण करत असतात। म्हणून
काही वर्ष झाल्यानंतर किंवा ती वस्तू खराब झाल्यानंतर आपण त्यांना घराच्या बाहेर काढलं पाहिजे। हे फाटलेले ब्लँकेट किंवा गोधडी किंवा याच्यामध्ये जे कपडे आपण वापरलेले असतात हे अतिशय जुने झालेले असतात, म्हणून ते काही काळापर्यंत मर्यादित असणं गरजेचं आहे। त्यामुळे जर खूप जुन्या गोष्टी या झाल्या म्हणजे कपडे किंवा ब्लँकेट ज्याचा वापर आपण करत नाही ते देखील आपण सांभाळून ठेवलेले असतात, कपडे फाटलेले असतात ते देखील घरामध्ये खूप वर्षांपासून सांभाळलेले असतात। बघा, तुम्ही जर हे कपडे वापरणार नसाल तर हे कपडे तुम्ही बाहेर टाकून दिले पाहिजे। जे कपडे चांगले आहेत परंतु तुम्ही वापरतच नाही, सांभाळून ठेवले, तर एखाद्या गरीबाला ते दान करा की ज्यामुळे ते जुने कपडे सांभाळून ठेवण्यापेक्षा एखादी गरीब व्यक्ती वापरेल आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळेल। परंतु लक्षात ठेवा, कपडे दान करताना ते कपडे समोरच्याला घालण्यासारखे असले पाहिजे, ते खराब नसले पाहिजे, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीला देखील कोणताही दोष लागणार नाही। परंतु असे कपडे असले पाहिजे की जे आपण वापरत नाही आणि आपल्याला त्याची गरज नाही, तर अशा वस्तूंचं दान तुम्ही करावं। आपल्या घरामध्ये काही वर्षांपासून एखादा जुना टेबल तुटलेला असतो, त्याचा वापर तुम्ही करत नाही, ते देखील तुम्ही सांभाळून ठेवता, तर त्याची गरज नसेल तर त्यालाही एखाद्या गरजू व्यक्तीला दान केलं पाहिजे किंवा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर ती वस्तू ठेवली पाहिजे, घरामध्ये ठेवली नाही पाहिजे। यामुळे देखील आपल्या घरामध्ये दोष लागतात। आता हे झालं आपल्या घरातल्या वस्तूंबद्दल। आता आपल्या देव्हाऱ्यामध्ये बघा दोष का लागतात एक लक्षात घ्या। आपल्या देव्हाऱ्यामध्ये जर खूप जुन्या काळाचे आपण फोटो सांभाळून ठेवतो की त्याला खूप वर्ष झालेले आहेत, ते फोटो मागून चिरलेले असतात, जर त्याला लाकूड असेल पाठीमागे तर ते फुगलेलं असतं, तुटलेलं असतं, काच तुटलेली असते, फोटो असतील तर या गोष्टी फोटोंसोबत झालेल्या असतात, खूप ते कलर जो आहे कुंकवाचा फोटोला लागलेला असतो, खूप जुनकट फोटो झालेला असतो, तरी देखील आपण सांभाळून ठेवत असतो। तर देव्हाऱ्यामध्ये या जुन्या फोटोंसाठी तुम्हाला एक लक्षात घ्या की याच्यामुळे दोष निर्माण होत असतो, म्हणून हे खूप जुने फोटो तुम्ही घरामध्ये ठेवू नका। अर्थातच ते नवीन तुम्ही बनवून घ्या, जर तुमची श्रद्धा असेल ना तर तुम्ही नवीन बनवून घ्या, परंतु हे खूप जुने झालेले आणि फाटलेले आणि तुटलेले जर फोटो तुम्ही घरामध्ये ठेवले तर आपल्याला दोष लागत असतो, हा दोष लवकर निघत नाही, म्हणून यासाठी तुम्हाला हे फोटो बाहेर काढायचे आहेत। आता हे काढायचे म्हणजे कुठेही फेकून द्यायचे नाहीये, हे तुम्हाला एका ठिकाणी ठेवून द्यायचे आहेत किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी पाण्यामध्ये सोडता आले तर सोडू शकता किंवा झाडाखाली तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की ज्या ठिकाणी त्याची सेवा झाली पाहिजे, कुठेही जाऊन कुठेही ठेवायचं नाहीये। त्यानंतर ज्या मूर्ती असतात आपल्या देव्हाऱ्यामध्ये ज्याची आपण रोज पूजा करत असतो, जर त्या मूर्ती खंडित झालेल्या असतील तर त्या खंडित झालेल्या मूर्ती ब्राह्मणांना विचारून त्याचं काय करायचं हे विचारून त्याचं देखील तुम्ही त्यांना सुद्धा बाहेर काढले पाहिजे, देव्हाऱ्यात ठेवले नाही पाहिजे। हे देव तुम्ही ब्राह्मणाला विचारून व्यवस्थितपणे कुठे ठेवायचे काय ठेवायचे याची चौकशी करूनच त्यांना तुम्ही बाहेर काढायचं आहे आणि तुम्ही त्याच्याऐवजी नवीन मूर्ती घेतल्या तरीही चालणार आहे, परंतु हे जे खंडित झालेले मूर्ती आहे हे देव्हाऱ्यात ठेवले नाही पाहिजेत। देव्हाऱ्यामध्ये आपला देव्हारा जो आहे तो फुगला असेल किंवा तुटला असेल, त्याचं काही तुटलं असेल तर ते रिपेअर करून घ्या किंवा तुम्हाला नवीन देव्हारा घ्यायचा असला तर तुम्ही या दिवाळीच्या दिवसांमध्ये देखील घेऊ शकता। देव्हाऱ्याबद्दलची माहिती आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड आहे, बघितला नसेल तर नक्की बघा की देव्हारा कसा घ्यायचा, केव्हा घ्यायचा, तो किती इंचाचा असला पाहिजे, सगळी माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। त्यानंतर आता देव्हारा घेताना काही गोष्टी आपल्याला माहिती असल्या गरजेचं आहे, ते देखील त्याची माहिती त्याच्यामध्ये मी दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। आता आपल्या देव्हाऱ्यामध्ये काही गोष्टी तुटलेल्या असतील तर त्या तुम्हाला रिपेअर करायच्या आहे। आता दिवाळीमध्ये कोणत्या गोष्टी आपल्या घरामध्ये असल्या पाहिजे आणि कोणत्या नसल्या पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। दिवाळी येण्या अगोदर प्रत्येक महिलेने आपल्या घरामध्ये ही तयारी अगोदर केली पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही लक्ष्मीपूजन केलं पाहिजे। नाहीतर काय होतं की या जुन्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये दोष निर्माण झालेले असतात आणि दिवाळीच्या दिवशी कितीही तयारी करा परंतु अडगळीच्या सामानमध्ये अशा काही गोष्टी ठेवलेल्या असतात, त्याच्यामध्ये नकारात्मक शक्ती घरामध्ये तशीच असते, त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही, ती दरवाजातूनच परत जात असते। म्हणून ही सगळी जी काही माहिती आहे ती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तुम्हाला कळालीच असेल की आपल्याला आपल्या घरामध्ये दिवाळीच्या आधी नेमकी कोणती तयारी करायची आहे। भांडी आपण घासतो, कपडे धुतो, सगळी तयारी करतो, घराला रंग देतो,
पूर्ण तयारी करतो, परंतु घरातल्या दोष लागलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या घरात तशाच असतात. म्हणून त्या गोष्टी आधी बाहेर काढा आणि मग तयारी करा. बघा, हे केल्यामुळे लक्ष्मी आणि कुबेर देवता आपल्या घरामध्ये प्रवेश करतात. आपल्या घरामध्ये कशाचीच कमी पडत नाही. घरामध्ये पैशांचा पाऊस पडतो असं म्हटलं तरीही चालेल. पाऊस पडतो याचा अर्थ असा होतो की आपले अडकलेले पैसे आपल्याला घरात येत असतात. जो व्यक्ती आपल्याला कधीच पैसे देत नाही दिवाळीला, तो देखील आपल्याला थोडेफार पैसे देत असतो. कुठून ना कुठून आपली आवक आपल्या घरामध्ये सुरू राहते, परंतु ते आपल्याला समजत नाही की हे कुठून येतं आणि कसं येतं. पण याचं खरं शास्त्र आणि खरं कारण हेच आहे की घरामध्ये कोणतेच दोष नाही ठेवले तर घरामध्ये पैशाची कमी कधीच पडत नाही. ही अतिशय महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि पुन्हा दिवाळीचे अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहेत. कोणत्या सेवा कशा करायच्या, कोणती तयारी करायची आणि कोणती तयारी केल्यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी बरकत राहील, तर व्हिडिओ नक्की बघत राहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.